प्रतिभा पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आलेल्या आहेत। शरद पवार यांच्या पत्नी पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात। एकीकडे बजेट सादर होत असताना बाकी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत। प्रतिभा पवार ज्या नेहमीच सार्वजनिक मंचावर येणं टाळत असतात, फार क्वचित येतात, त्या थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेल्या आहेत। मुंबईतल्या या कार्यालयात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आल्याची ही बातमी आपल्या समोर आली आहे। गेल्या काही काळामध्ये आपल्याला कल्पना आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आता दोन गट तयार झालेले आहेत। राष्ट्रवादी पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा। त्यातही शरद पवार यांच्या पक्षासमोर आव्हानं मोठी आहेत। राज्यसभेसाठी आता निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशावेळी सगळ्यात बिकट परिस्थिती ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची असणार आहे। त्याचप्रमाणे त्याच्या जोडीला मधल्या काळात शरद पवार यांच्या नातलगांवरती विविध प्रकारे तपास संस्थांनी एजन्सीजनी छापे टाकणं असेल, चौकशी करणं असेल, या गोष्टी असतील आणि त्या पार्श्वभूमीवर प्रतिभा पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात मुंबईत येणं अतिशय महत्त्वाचं आहे। प्रतिभा पवार पहिल्यांदा शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आलेल्या आहेत। गेल्या आपण जर का दोन्ही पक्षांकडे बघितलं, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यात आधी रश्मी ठाकरे या पक्षाच्या राजकीय मंचावरती गेल्या काही काळात खास करून फोटीनंतर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू लागले आहे, आपण बघितलेलं आहे। मग तो महिला मेळावा असेल, तो शिवसेनेचा महत्त्वाचा मेळावा असेल, इतर वेळी ते असायच्या, पण यावेळी त्यांची संख्या, अशा सभांना उपस्थित राहण्याची संख्या त्यांची वाढलेली आहे। आणि आता दरम्यान आणखी माहिती मिळते, ईडीच्या चौकशी दरम्यान, रोहित पवार यांच्या ईडीच्या चौकशीच्या दरम्यान आजी असलेल्या प्रतिभाताई या कार्यालयात बसून राहणार आहेत। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, नितीन राऊत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। निखिल, अधिक माहिती। नक्कीच प्रसन्नजी, पाहायचं झालं तर आज रोहित पवारांची ईडी कार्यालयामध्ये संपूर्णपणे चौकशी पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते जमलेले आहेत, आधीच्या चौकशीला देखील हे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले होते। त्या दिवशी शरद पवार यांनी संपूर्णपणे याच कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले होते, संपूर्णपणे पाठिंबा आहे तो दर्शवलेला होता। तर आज प्रतिभा पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि याच ठिकाणी कार्यकर्त्यांचा देखील जो जोश आहे तो वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण ज्या प्रमाणात जी चौकशी सुरू आहे ती या ठिकाणी राजकीय पोटी ही संपूर्णपणे चौकशी असल्याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। तर त्याच पार्श्वभूमीवरती आज देखील मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यालयाच्या इथे कार्यकर्त्यांना जमण्यासाठी जे आव्हान आहे ते करण्यात आलेलं होतं। तर रोहित पवार थोड्याच वेळात ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहतील, परंतु आज सकाळपासूनच हे कार्यकर्ते आहेत ते एनसीबी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। आणि आज ईडी कार्यालयात रोहित पवारांची चौकशी जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत प्रतिभा पवार ह्या देखील या ईडी कार्यालयामध्ये थांबणार आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात हा जो पाठिंबा आहे तो रोहित पवारांना या ठिकाणी आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। 12 तास तब्बल चौकशी आहे ती पहिल्या समनच्या वेळी या ठिकाणी रोहित पवारांची पार पडली आणि आता जी आहे ती चौकशी 12 वाजताच्या नंतर ही संपूर्णपणे 1 वाजताच्या नंतर ही संपूर्णपणे चौकशी सुरू होईल। तर 1 वाजल्यापासून प्रतिभा पवार असतील त्या या कार्यालयात संपूर्णपणे थांबणार आहेत। थोड्या वेळापूर्वी प्रतिभा पवार या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्यांच्यासोबतच पाहायचं झालं तर सुप्रिया सुळे यांची जी मुलगी आहे ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यकर्त्यांचा संपूर्णपणे जल्लोष वाढवण्याचा संपूर्ण काम आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते आहेत ते एनसीबी कार्यालयाच्या इकडे जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे। प्रसन्नजी, निखिल, तुम्ही आमच्यासोबत आज ओमकार वाबळे आपल्यासोबत आहेत। ओमकार, प्रतिभा पवार या फार क्वचित वेळा सार्वजनिक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमात दिसतात, राजकीय कार्यक्रम तर आणखी दूरची बात। अशावेळी त्या या अतिशय महत्त्वाच्या वेळी जेव्हा रोहित पवार यांची चौकशी होणारी ईडीची मुख्यालयात बसून राहणं, याचे काय राजकीय संदर्भ आहेत? याआधी अगदी खरं आहे प्रसन्न, याआधी प्रतिभा पवार एकदाच ज्या पॉलिटिकली या सगळ्यामध्ये आल्या होत्या असं दिसतं, ते म्हणजे शरद पवारांनी 2 मेला त्यावेळी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला होता। त्या कार्यक्रमात खरं तर त्यांचा तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता, ते राजीनामा देतील की नाही याबद्दल त्यांच्या जवळच्या माणसांनाही फार कोणाला माहिती नव्हतं असं बोललं जातं।
पण त्याच एकमेव कार्यक्रम होता ज्यावेळी त्या स्वतः तिथे उपस्थित होत्या आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर त्याचे जे सगळे रिपरकशन झाले त्यातून कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या रिॲक्शन झाल्या त्या सगळ्या ऐकायला प्रतिभा पवार तिथे उपस्थित होत्या. त्या शेवटपर्यंत इथे थांबल्या. म्हणजे त्या संपूर्ण कार्यक्रमात आतापर्यंत एकदाच असं झालेलं होतं. याच्या आधी काही मुलाखती त्यांनी शरद पवारांसोबत असताना दिलेल्या होत्या, पण राजकीय दृष्ट्या त्या कधी ऍक्टिव्ह आहेत किंवा पॉलिटिकली त्या पक्षामध्ये काही निर्णय घेतात नक्कीच. किंवा